ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं वयाच्या 72व्या वर्षी निधन। दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात सुरू होते उपचार। येचुरी कुटुंबाचा देहदानाचा निर्णय। मुंबईतील कोस्टल रोड आणि सिलिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण। अजित पवार मात्र अनुपस्थित। दादा याच रस्त्याने जातील, काळजी करू नका। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री अखेर शरद पवारांच्या पक्षात। जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। अहेरीमध्ये रंगणार बाप विरुद्ध लेक सामना। दिलीप मोहितेंना आमदार करा, खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो। अजित पवारांची आळंदीतल्या मेळाव्यात ग्वाही। भाजप आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात अनेक शहरांमध्ये व्यंगचित्रांची पोस्टर्स कुणी लावली याचं गोड। महाविकास आघाडीत 125 जागांवर सहमती झाल्याची बाळासाहेब थोरातांची माहिती। एमआयएमचा निर्णय वरिष्ठ घेतील असंही वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांची वर्षा या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक। शिवसेना राष्ट्रवादीच्या आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर खलबतं। लाडकी बहीण योजनेच्या अहवालावरही चर्चा। शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम महिलांना बुरख्याचं वाटप। विरोधकांकडून टीकेची झोड। शाळेमध्ये नव्याने शिक्षक शिक्षकेतर भरतीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य। बदलापूरच्या अत्याचार घटनेनंतर शिक्षण विभागाचा निर्णय। रायगडच्या एमआयडीसीतल्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट। 3 कामगार ठार, 6 जण जखमी। 1 किलोमीटरपर्यंत स्फोटाचा आवाज। मुंबईच्या प्रभादेवी जंक्शनवर 15 ते 20 फुटांपर्यंत रस्ता खचला। अडकलेली 4 चाकी स्थानिकांनी काढली बाहेर। बीएमसी अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी। धावपटू कविता राऊतला सरकारकडून मुख्य क्रीडा प्रशिक्षकाची क्लास 1 ची नोकरी, पण कविता राऊत नाराज। कोर्टात जाणार असल्याची माहिती। आत्महत्या करण्याआधी मलायकाच्या वडिलांचा दोन्ही मुलींना फोन। मी खूप आजारी आणि थकून गेलोय असं म्हणून फोन बंद केल्याचं तपासामध्ये उघड। राज्यभरामध्ये आज गौरी गणपतींचं विसर्जन। पुढच्या वर्षी लवकर या ही घोषणा देत भक्तांकडून बाप्पांना भावपूर्ण निरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।